हॅलो गाईज, तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन जेव्हा महिपतच्या घरी जातात त्यांच्या हाती प्रियाचं गाठोडं लागलेले असते. प्रिया ही खरी तन्वी नसते हे अर्जुनला आणि सायलीला समजते आणि अर्जुनने ते गाठोडे घेऊन प्रिया ही खोटी तन्वी आहे हे सिद्ध करतो आणि प्रिया पण कबूल करते ती खोटी तन्वी आहे. आणि हे पाहताच रविराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरते. आणि इकडे सायली आणि अर्जुन साक्षीच्या विरोधात पण पुरावे शोधत असतात आणि हे पुरावे बघायला अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी गेलेले असते आणि पुरावे शोधत असतात हे महिपतला माहीतसुद्धा नसते. आणि तिथे गेल्यावर त्यांना एक गाठोडं भेटते. तर अर्जुन बोलतो हे परवा घेऊ आपण आणि सायली बोलते आपण हे बघायला पाहिजे, नक्कीच काहीतरी असणार आहे यामध्ये. आणि अर्जुन ते गाठोडं खोलतो तर त्यामध्ये प्रियाचे लहानपणीचे फोटो असतात आणि त्या फोटोमागे प्रियाचं नाव असते. आणि हे पाहून अर्जुन बोलतं हे गाठोडं कोणाचं असेल, प्रिया ही तन्वी आहे हे कोणालाच सर्वांना माहीत आहे. काय आहे असं? तर सायली अर्जुनला बोलते मला पण माहीत नाही, पण आपल्याला मधुभाऊ नक्की मदत करू शकतील यामध्ये. नंतर अर्जुन आणि सायली गाठोडं घेऊन कोर्टात जातात आणि जज साहेबला गाठोडे दाखवतात. आणि त्यानंतर अर्जुन मधुभाऊला पण ते गाठोडे दाखवतो आणि त्यामागे प्रियाचं नाव पण पाहताच मधुभाऊ बोलतात हे तर प्रियाचे लहानपणीचे फोटो आहेत आणि हे गाठोडं प्रियाचं आहे. तर अर्जुन बोलतो हे गाठोडं प्रियाचं कसं असेल? प्रियाच्या विरोधात जे गाठोडं होतं ते रविराज माझ्या सिनियरने सगळं पाहिलं आहे, तिच्या लहानपणीचे गाठोडं त्यांच्याकडे आहे आणि त्यावरून प्रियाला तन्वी म्हणून स्वीकारलं. तर रविराज पण खूप गोंधळतात आणि ते त्यांच्या मोबाईलमधून तन्वीचा लहान असल्याचा फोटो मधुभाऊंना दाखवतात आणि मधुभाऊही बोलतात हा फोटो आहे पण त्यामागे साऊचं नाव आहे म्हणजे सायलीचं नाव आहे. हे पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि सायली पण खूप आश्चर्य होते, पण मात्र प्रियाला काय सुचत नाही आणि ती खूप घाबरलेली असते. प्रियाच्या सर्वांना सत्य समोर येते. तर मित्रांनो, प्रियाला कोणती शिक्षा होणार आहे हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू गाईज.